एकजुटीचा आदिवासींच्या अवकात करणाऱ्या कुत्र्याचा करायचं काय? आदिवासींच्या अवकात करणाऱ्या हिजड्याचं करायचं काय? आदिवासी एकजुटीचा या कुत्र्याचा जाहीर निषेध, आदिवासींच्या अवकात काढणाऱ्या कुत्र्याचा जाहीर निषेध, आदिवासी एकजुटीचा धन्यवाद। संघटनेचे पदाधिकारी, सर्व पश्चिम भागातील आजी माजी सरपंच, सर्व कार्यकर्ते, खरं तर आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। तरी मोजक्या शब्दामध्ये आम्ही हे निवेदन देणार आहेत। पण पत्रकार मित्रांना माझा आव्हान आहे की मित्रांनो, आज आमचा समाज एकतर शांत आहे, तोपर्यंत शांत आहे। कोण आहे हा शेमडा? या शेमड्याला आमचं आव्हान आहे, या शेमड्याने मीडियाच्या माध्यमातून बघावं, मुख्यमंत्र्याला आमचं सांगावं। एकतर आम्हाला कोर्टाने न्याय दिलाय, कोर्टाच्या न्यायाच्या प्रमाणे आमचं आरक्षण आमच्यासारखं आहे। कोण धनगर हे सगळं कोर्टाने निर्णय दिलेला आहे। त्याच्यामुळे कोर्टाच्या अधीन जाऊन जर मुख्यमंत्री मतासाठी येडेवाणी करीत असेल तर माझा थेट मुख्यमंत्र्याला इशारा आहे, जर आमच्या नादाला तो काय अवकात आहे? कोण हा शेमडा? अरे आमची अवकात आहे या महाराष्ट्राचं सरकार पाडण्याची आमची अवकात आहे, म्हणून आमची कुणी अवकात काढू नको। आणि म्हणून माझा जाहीर इशारा आहे, मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा। मुख्यमंत्री मोठा का कोर्ट मोठा? जर न्यायालयाने न्याय आमच्या बाजूने दिलाय तर मुख्यमंत्र्याला मतासाठी येड्यावानी करण्याची गरज नाही। आणि म्हणून मी सर्व मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असेल, सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने मी खरं तर या ठिकाणी आवाहन करतोय। आम्ही मागच्या 15 आठवड्यामध्ये नाशिकला आम्ही मोर्चा काढला, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की 15 दिवसामध्ये तुमचा पैसा भरतीचा स्टे उठवतो। आज तारीख आहे किती? 17 तारीख आहे, अजून काही पुढे आले नाही। आणि म्हणून आम्हाला त्याच्या बाबतीत सुद्धा सांगायचे आहे सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या वतीनं की ती सुद्धा पैसा भरतीचा स्टे आहे। आज गणपती विसर्जन आहे, जर तुम्ही ते उद्या कारवाई सुरू केली नाही तर गणपती नंतर या सरकारला आम्हीच बुडवणार, अशा प्रकारचा माझा थेट इशारा आहे। एकतर आम्ही पेटत नाही आणि पेटलो तर आम्ही इज्जत नाही, आमच्या नादाला कोणी लागू नका। आणि हा कोण पत्रकार मित्रांनो शामडाय ना, तो आमच्या अवकात काढतोय ना, तेव्हा ना बेटा ये तू कुठे भेटायचं सांग। आदिवासी हातामध्ये दांडका असते, आम्ही दांडका घेतो आणि आम्ही दांडका घेऊन आमच्या शेतात जातो। दांडका काय घेतो? एखादा किडूक येते, ते किडूक बाजूला करायचा, एखादा अतिरेकी आला त्याच्या धोपाटी घालायची, तर ती धोपाटी घालण्याची वेळ आमच्या समाजावर येऊ नये। म्हणून या शेमड्याला माझा इशारा आहे, अरे शेमड्या, तुझं नाव काय? तुझं गाव काय? तू कुठे राहतो? तू काय खातो? आणि तू आमच्या अवकात काढतो लेका? आणि म्हणून माझा त्याचबरोबर आमच्या सर्व आदिवासी आमदारांना सुद्धा इशारा आहे की 2च आमदार याच्यावर बोलू शकतात। तुम्ही का झोपलेत? का झोपाच्या गोळ्या घेतल्यात? आणि म्हणून त्या आमदाराला सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सर्वांना, सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी आव्हान देतोय की त्या आमदारांनी झोप मोडावी आणि तात्काळ रस्त्यावरती उतरावा। आम्ही कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आणि आमचा मोर्चा असा असेल की आमचा मोर्चा धरपकड असेल, खाली डोक्यावर पाय, आम्ही आता थांबणार नाही। आणि म्हणून जर आम्हाला न्यायालयाने न्याय दिलाय, सर्व मित्रांनो, सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनो, आपल्याला न्याय दिलाय, कोर्टात न्याय आपल्यासारखा झालाय। आणि आता सरकारला काय करायचंय? या उत्साहबद्ध करून कशाला आम्हाला अंगो घेता? त्यांचं ऐकून, या शेमड्यांचं ऐकून आमचा महाराष्ट्रातला असणारा सर्व तमाम आदिवासी बांधव तुम्ही अंगो घेऊ नका। सर्व आमच्या स्तरातील माणसं, जसा नाशिकला मोर्चा झाला असा मोठा रस्ता रोको आंदोलन होईल। आम्ही या ठिकाणी मडचा, कल्याण नगर हायवे आम्ही आडू, आम्ही वाटेल तर करू, आम्ही एक काही गाडी खाली जाऊ देणार नाही, आम्ही कुठल्याच्या कमी पडणार नाही, अशा प्रकारचा विचार खरं तर सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं, ज्यांना कोणाला बोलताना सर्वांच्या वतीनं एकतर आम्ही पेटत मागाची सांगितलं आणि आम्ही सगळे एक आहेत। हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्या पोरालेकरांचा प्रश्न आहे, आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे। गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका आल्या का आलं आरक्षण, निवडणुका गेल्या का गेले मरून। आणि म्हणून हे मेलेले हे शेमडे
त्या शेमड्याने आमचा नाद करू नको. आणि जर यांना आमच्याशी नाद करत असेल तर यांच्या संधी कुस्ती करायला आम्ही कधी तयार आहेत. आम्ही पण कमी नाही. आम्ही जंगलात राहणारे आदिवासी आहेत. आदिवासी कोणाला म्हणावं? अरे ज्याला खेकडे गिरवता आली तो आदिवासी, ज्याला मासे पकडता आलं तो आदिवासी. यांना कसला आदिवासी कोण आहे ते माझा थेट विचार आहे. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. तुम्ही आमच्या नादाला लागू नका. तुम्हाला रस्त्यावर फिरू जाणार नाही. आणि या सरकारच्या या मुख्यमंत्र्याला माझा थेट आरोप आहे. मुख्यमंत्री साहेब तुमचे दिवस जवळ आलेत. परत तुम्हाला त्या खुर्चीत बसायचं असेल तर आमच्या नादाला लागू नका. आणि आमच्या नादाला लागलं तर तुम्हाला सुट्टी नाही. एकतर आम्हाला सरकार नाही बनवता येणार, पण आम्हाला सरकार कोणतं बनवायचं एवढं आमच्या महाराष्ट्रामधल्या तमाम आदिवासींच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना साहेब तुम्ही पोलीस यंत्रणे जरी आज गणपती बुडवत आहे तरी तुम्ही पोलीस डिपार्टमेंट रिपोर्ट मंत्रालयामध्ये उद्या गेलं पाहिजे. आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन द्यायला हे सगळे कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत. नाशिक मधले सगळ्या जिल्ह्यातले आदिवासी बांधव आमचे पेटलेले. इथं तडजोड नाही, इथं कुठल्याही प्रकारचं हे नाही. आम्ही सर्वच जण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो साहेब तर तुम्ही आता आम्ही साहेबांशी बोललो, पी.आय. साहेबांशी बोललो, या ठिकाणी सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि सगळे आम्ही एक आहोत. आणि म्हणून आमच्या हक्कासाठी आमचा जो हक्क आहे हा कोणी हिरवून घेऊ शकत नाही. आणि म्हणून कोणी काही म्हटलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली ती घटना बदलण्याचा अधिकार या महाराष्ट्र शासनाला नाही, केंद्र सरकारला नाही. यांनी मतासाठी आमच्या टिंगल्या करून आहोत. आणि जर यांनी आमच्या टिंगल्या केल्या तर आम्ही यांना सोडणार नाही. आणि म्हणून अधिकचं काही न बोलता निश्चितपणे सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो. मारुतीच्या तुम्ही 2 मिनिटं मला मारुतीच्या जातो. सगळ्या आपल्या सर्व संघटनाबद्दल असा दुवस्त आहे, परंतु आम्हाला जे म्हणायचंय ते आमचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही कुणाला किती आरक्षण द्या, आमचा कुठल्या जातीबद्दल द्वेष नाहीये. म्हणून आमचं आरक्षण हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आमच्या ताटातला घास कुठल्याही मांजरांना देऊ नको आणि त्या मांजरांना सुद्धा आमच्या ताटाकडे बघू नको. तुम्हाला काय घ्यायचे ते सेपरेट आरक्षण त्या केंद्र सरकारकडून घ्या, राज्य सरकारकडून घ्या. आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत की जी कालची बातमी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाला जी फिरते ही चुकीची आहे. आणि कोण तो हा शेंबडा आहे त्या शेंबड्याला म्हणावं तुला कुठं भेटायचे मला फोन कर, एकटं वादळ तुला पुरेसे झाला, एकटं वादळ पुरेसे झाला अशा प्रकारची विनंती करतो. आणि परत एकदा आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं हे निवेदन आम्ही आता साहेबांकडे दिलेलं आहे. त्याचे ते पाठपुरावा मंत्रालयापर्यंत करतील. साहेबांकडे सुद्धा आम्ही चौधरी साहेब आता सगळे कार्यकर्ते जाणार आहेत, त्यांना पण निवेदन देणार आहेत. आणि 2-4 दिवसामध्ये सगळे कार्यकर्ते मंत्रालयात जाऊन समक्ष मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून आम्ही आमच्या आदिवासी भाषेमध्ये सुनावणार आहे. धन्यवाद. आदिवासी एकजुटीचा